श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. तर अतिशय साध्या पद्धतीने आपण घरच्या घरी कृष्ण जन्मोत्सव कसं साजरा करू शकतो ह्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. भगवान श्रीकृष्ण हे विष्णू भगवानचे दश अवतारातील 8वा पूर्ण अवतार आहे. श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आपण रात्री 12:39 साजरी करतो. पण तुम्ही मांडणी 11:30-12 वाजता स्टार्ट करू शकता, कारण आपल्याला ते सर्व करता अर्धा पाऊण तास लागूनच जातो. आणि कुठलीही सेवा करायच्या अगोदर आपल्याला पहिला दिवा प्रज्वलित करायचा असतो. अग्निदेवताच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची असते. तर पहिला तुम्ही दिवा लावा. दिव्याला छान हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करा. तुमच्याकडे समय असतील तर तुम्ही समया लावू शकता. त्यानंतर चौरंग किंवा पाट घ्या. त्याच्यावरती तुम्ही लाल कपडं ठेवा. लाल कपडं ठेवा. त्याच्यावरती तुम्ही बालकृष्णांचा पाळणा असेल तर पाळणा ठेवा, किंवा तुम्ही पाटावर डायरेक्ट बालकृष्णांना ठेवलं तरी चालेल. आणि गाय वासरू असेल तुमच्याकडे तर गाय वासरू ठेवा, ते खूप प्रिय आहे बालकृष्णांना. आणि मोरपंख ठेवा, त्यांचं प्रिय. बासुरी ठेवा त्यांच्याजवळ आणि छान असं त्यांची मांडणी करा. तुम्ही नैवेद्याला लोणी दाखवायचं आहे, पंजरी दाखवा. तुम्ही लाडू बनवू शकतात तर लाडू बनवा. तुम्हाला जसं जमेल तसं. तुम्ही चॉकलेट बिस्किट्सही ठेवू शकता, पण मी ठेवणार नाही, कारण माझ्या घरी जो काना आहे तोच खाऊन टाकेल चॉकलेट्स आणि बिस्किट्स. मग दही पोहे, त्यांना खूप ते खायचे ना दही पोहे. तुम्ही ताकामध्ये दही मिक्स करू शकता, किंवा दूध पोहे काही लोक ठेवतात. तुम्ही जसं ठेवता तसं तुम्ही ठेवा. तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेवू शकता. तुम्हाला जमेल ते तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. आणि तुळशीपत्राचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं. 108 अर्पण केलात तर अतिउत्तम. नाही तर ॲटलिस्ट 1 किंवा 11 किंवा 21 किंवा 51 असं तरी तुम्ही अर्पण करा. मला छान पाळणा हलवायचं आहे. पाळणा हलवताना छान छान कृष्णांची गाणी म्हणा. जसं मला एक गाणं खूप आवडतो. काय ग माझा कृष्ण काना, कृष्ण काना, रोज रोज घाले धिंगाणा. कोणी म्हणे यशोदेचा, यशोदेचा, कोणी म्हणे देवकीचा. काय ग माझा कृष्ण काना, कृष्ण काना, रोज रोज घाले धिंगाणा. कोणी म्हणे यशोदेचा, यशोदेचा, कोणी म्हणे देवकीचा. ह्या पद्धतीने तुम्हाला गाणं म्हणायचं आहे. तुम्हाला जो गाणं येतं ते तुम्ही म्हणा. तुम्हाला जो गाणं श्रीकृष्णांचे आवडतात ते तुम्ही बोलू शकता. त्यानंतर तुम्हाला छान बालकृष्णाची आरती म्हणायची आहे. जर तुम्हाला आरती नाही येत तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही आरती करता करता म्हणू शकता. आता मला पण बालकृष्णांची आरती येत नाही, तर मी पण यूट्यूबला लावूनच करते. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बालकृष्णांचा जन्मोत्सव घरच्या घरी तुम्ही साजरा करू शकता. आता श्रावण सोमवार आणि जन्माष्टमी एकत्र येते, तर काही लोक सोमवारचा उपवास नाही ठेवत, त्यांचा फक्त जन्माष्टमीचा उपवास असणार आहे, तर ते लोक भगार खाऊ शकतात. पण ज्यांचं श्रावण सोमवार आणि जन्माष्टमीचा उपवास आहे त्यांच्यासाठी मी म्हणते, तुम्ही भगार खाऊ शकत नाही. जरी तुमची रात्री पूजा झाली महादेवांची तर तुम्ही बोलाल मी उपवास म्हणजे भगार खाऊन उपवास सोडते, तर असं चालणार. सोमवारच्या उपवासाला आपल्याला भगार खायचं नाही आहे. भगार खाल्ल्याने आपला उपवास मोडतो. जरी तुम्ही खाल्लात श्रावण सोमवारचा उपवास मोडायसाठी भगार, तरी ते तुम्हाला फळ मिळत नाही. जरी तुम्ही रात्री खाल्लात उपवास सोडायला श्रावण सोमवारचं, तरी ते तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. मग काय करायचं? मनोभावे उपवास करतात, ज्यांचं गोकुल अष्टमीचा उपवास आणि श्रावण सोमवार एकत्र आहेत, त्यांच्यासाठी मी सांगते. जो उपवास आहे तर तुम्ही दोन्ही टाईम फलाहार करू शकता.
रात्री पण तुम्ही फल खाऊ शकता. त्यानंतर कृष्ण जन्माष्टमी 12 वाजता झाली, तुमची पूजा आरती सर्व झाली, त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आता तुम्हाला सेवा काय करायची आहे? तुम्ही गीतेचा 15वा अध्याय पठण करू शकता. प्राकृत किंवा संस्कृत तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही करा. आणि व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा म्हटलं तर अतिउत्तम. नाही शक्य, ठीक आहे, तुम्ही एकदा पठण करा. आणि विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पाठ करायचे. नाही येत तर तुम्ही यूट्यूबला लावा. यूट्यूबला लावून फक्त बसायचं नाही आहे आपल्याला, यूट्यूबला लावा, तुम्ही उपचार करायचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर विष्णू सहस्र नामावली, भगवान विष्णूचे 1000 नावे येतात. आपल्याला काय करायचं, जर तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र असेल तर तुम्ही एक एक बालकृष्णांच्या मूर्तीजवळ अर्पण करून एक एक नावं म्हणायची आहेत. तुमच्याकडे नाही आहेत, ठीक आहे, 11 असतील आहे किंवा 11 आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, 10 वेळेला तुम्हाला एक एक नाव विष्णुदेवांचं म्हणायचं आहे आणि बालकृष्णांच्या मूर्तीजवळ ठेवायचं आहे. जेव्हा 11वं तुळशीपत्र येईल तर तुम्ही ते अर्पण करा आणि म्हणा, परत पाठी करा आणि ते असे 1000 वेळा तुम्हाला त्या एका तुळशीपत्राने म्हणत म्हणत आपल्याला पाठ करायचं आहे विष्णू सहस्रनामावली. जेव्हा लास्ट 1000 नाव झाले की तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा पाठ करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. मला काही नाही जमलं पाठ करायला तरी काही हरकत नाही आहे. मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मांडणी करताना सुद्धा आपल्याला हा पाठ करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. असं तुम्ही करू शकता. काही मंत्रसूत्र नाही म्हणाला तरी चालेल, पण तुम्ही मनापासून ओम नमो भगवते ह्याचं तुम्ही 108 वेळा पाठ करू शकता ह्या मंत्राचा. परत विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तुम्हाला गीतेचे 18 नावे तुम्हाला पठण करायचे. आणि तुम्हाला माहिती आहे आपला सोमवार पण आहे, श्रावण सोमवार 4था सोमवार आहे आपला. तर आपली शिवामूठ आहे जव. तर माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी सोमवारची कशी सेवा केली, त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. आणि शिवामूठ तुम्हाला अर्पण करायचे जव. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.